बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन. रिपब्लिकन वार्ता. नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. पाहूयात काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी. बातमी आहे ठाण्यामधून. महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी काढली 10 किलोची गाठ. ठाणे येथे सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका अवघड शस्त्रक्रियेद्वारे एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून तब्बल 10 किलोचा ट्यूमर काढला आहे. या मांसाचा गोळा पाण्याने भरलेला होता. डॉक्टरांचे ऑपरेशन प्रचंड अवघड होते. या ऑपरेशनसाठी डॉक्टरांच्या पथकाला 2 तास लागले. या महिलेच्या पोटातील एवढी मोठी गाठ निघाल्यानंतर तिला आता हायसे वाटत असून तिने डॉक्टरांचे आभार मानले. आमदार रोहित पवार यांची 8.5 तासांच्या ईडी चौकशीनंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. दर्शक हो, आपण पाहत आहोत मुंबईमधून बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी पूर्ण झाली आहे. रोहित पवार यांची जवळपास 8.5 तास चौकशी करण्यात आली. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणावर ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीने याआधी रोहित पवारांची 24 जानेवारीला 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार ते आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले. ईडी अधिकाऱ्यांच्या आजच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष केला. आपण आता वळतो आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या बातमीकडे. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती. संभाजीनगरच्या सिडको परिसरात कलम 144 लागू. मोठा पोलीस बंदोबस्त. बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक उड्डाण पुलाजवळ N4 सिडको या ठिकाणी HP कंपनीचे गॅस टँकरला अपघात झालेला आहे. या गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून सदर गॅस हवेमध्ये पसरलेला असून अजूनही पसरत आहे. या अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकानं असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. तसेच लोक जमा होत आहेत. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. शहरातील सिडको N3, N4, N5 परिसरातील सर्व शाळा व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उपजिल्हा दंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी निर्गमित केले आहे. आपण वळतो आहोत नाशिकच्या पुढील बातमीकडे. आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध. बातमी आहे नाशिकमधून. राष्ट्रवादीकडे काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी सुमारे 4 ते 5 तास ठिय्या मांडून या चौकशी प्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. राष्ट्रवादी पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे जनतेसमोर मांडत आहेत. यामुळेच आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीची चौकशी मागे लावली जात आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आपण वळूया पुढील बातमीकडे. बातमी आहे नाशिकमधून. सगळे सोयरे राजपत्र मसुदा रद्द करा, अन्यथा मतदान विसरा. समता परिषदेचा इशारा. मराठा कुणबी आरक्षणाच्या बाबतीत काढण्यात आलेले सगळे सोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्यात यावा, अन्यथा ओबीसी भटके विमुक्तांचे मतदान विसरा, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं देण्यात आला. यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आमदार खासदारांच्या कार्यालयावर जाऊन निवेदनं दिली. तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आले.
शासनाकडून नुकतेच कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन आदेश काढला होता. सगळे सोयरे यांना देखील प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा राजपत्रात दिला आहे. हा मसुदा रद्द करण्यात यावा यासाठी गुरुवार दिनांक 1 समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षा कविता कर्डक यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वळूया पुढील बातमीकडे. भाजपच्या माजी नगरसेवक विरोधात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल, आरोपी फरार. बातमी आहे कल्याणमधून. कल्याणमधील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि बांधकाम विकासक मनोज रामशकल राय यांच्या विरोधात एका 40 वर्षीय महिलेने बलात्काराचा आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्वेतील राय रेसिडेन्सी गृहप्रकल्पाचे मनोज राय हे मुख्य प्रवर्तक आहेत. गृहिणी असलेल्या 40 वर्षाच्या तक्रारदार पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सन 2015 ते मे 2022 या कालावधीत भाजपचे माजी नगरसेवक मनोज रामशकल राय यांनी आपणास लग्नाचे आमिष दाखवले आणि या आमिषातून त्यांनी आपल्या राहत्या घरी येऊन वेळोवेळी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधांमुळे मनोज राय यांच्यापासून आपण 4 वेळा गर्भवती राहिलो. आपल्या इच्छेविरुद्ध हा सगळा प्रकार मनोज राय यांनी केला असल्याची तक्रार पीडितेने केली आहे. आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे. केंद्रीय अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले, आमरा डाबरा, कबूतर उडून गेलं आणि टोपी. बातमी आहे रायगडमधून. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला. याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. केंद्राच्या अर्थसंकल्पाची तुलना उद्धव ठाकरे यांनी जादूच्या प्रयोगाशी करत सडकून टीका केली. जादूमध्ये कबूतर उडून जातं, हाती काहीच उरत नाही. त्या प्रकारचा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जादूगार यायचा, रिकामी टोपी दाखवायचा, मंत्र म्हणायचा, झोळीत हात घालायचा आणि कबूतर काढायचं. तेव्हा आश्चर्य वाटायचं. रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, आपलं मत यालाच, असं आपण म्हणायचो. पण लक्षात आलं नाही की कबूतर उडूनही गेलं. टोपी आपल्याला घातली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याचं म्हणत खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पाहूया पुढील बातमी. फायनान्सचे कर्ज फेडले तरीही मुलाला उचलून नेत केली मारहाण. बातमी आहे नांदेडवरून. ग्राहकाने फायनान्स कंपनीकडून घेतलेले पैसे भरल्यानंतरही कर्मचाऱ्याने मुलास उचलून नेत कार्यालयात मारहाण करून 14,000 रुपयांची आगाऊ रक्कम भरा असा दम देऊन खंडणीची मागणी केली. या प्रकरणी एका खासगी फायनान्स कंपनीच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. चारुशिला राहुल धुताडे, राहणार मस्तानपुरा, नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी हुजूर खालसा या खासगी फायनान्स कंपनीकडून काही रक्कम घेतली होती. त्यानंतर त्यांनी सर्व मूळ रक्कम व्याजासह फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे भरली होती. मात्र तरीही कंपनीचे कर्मचारी आगाऊचे पैसे भरा म्हणून तगादा लावत होते. 30 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सदर फायनान्स कंपनीचे 9 कर्मचारी घरी आले आणि त्यांनी पैशांची मागणी केली. दर्शको, आपण वळतो आहोत नांदगाववरून एका बातमीकडे. नाशिक जिल्ह्याभरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, 16 दुचाकी हस्तगत. अलीकडच्या काळात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दुचाकींची चोरी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या तब्बल 16 दुचाकी हस्तगत करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. दुचाकी चोरणाऱ्या 3 संशयितांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर उपस्थित होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सागर शांतीलाल कायस्थ यांची हिरो कंपनीची HF डिलक्स दुचाकी MH41 BK 1088 ही चोरीला गेली होती.
कायस्थ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच इतरही 2 दुचाकी चोरल्याच्या घटना नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत घडल्या होत्या. वळूया पुढील बातमीकडे. पती पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं. बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. नवरा बायकोतील भांडणे ही नेहमी होतच असतात. प्रत्येक घरात भांड्याला भांडं हे लागतच असतं. मात्र कधी कधी पती पत्नीचे हे वाद एवढे विकोपाला जातात की काहीही भयंकर घडू शकतं. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. पती पत्नीच्या वादानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनाही याचा फटका बसलेला आहे. पती आणि पत्नीच्या वादानंतर पत्नीने रागाच्या भरात पतीचं संपूर्ण घरच पेटवून दिलं. या आगीत 1 BHK फ्लॅट आगीच्या कचाट्यात सापडला आहे. घरातील सर्व वस्तूही जळून खाक झाल्या आहेत, तर इमारतीमधील शेजाऱ्यांना सुद्धा या वादाचा फटका बसला आहे. अखेर अग्निशमन दलाला बोलवून ही आग विझवण्यात आली. पण या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघेही डॉक्टर आहेत. ठाकरेनगर भागात ही घटना घडली आहे. तर दर्शक हो, या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्रात नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.